ट्रॅफिक जॅम, वाहनांच्या लांबच लांब रांगा, जागोजागी सैनिकांच्या तुकड्या। दिल्लीमध्ये हे नेमकं घडतंय काय? ऑगस्ट 2020 ऐन कोरोनाच्या काळात कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक महिने केलेला उठाव आपण सर्वांनी पाहिला। अखेर शेतकऱ्यांच्या या आंदोलनापुढे केंद्र सरकार झुकलं आणि तीनही कृषी कायदे रद्द देखील झाले। पण आता पुन्हा एकदा उत्तर भारतातले लाखो शेतकरी आंदोलन करतायत। या शेतकऱ्यांनी चलो दिल्लीची हाक दिलीये, तर 16 फेब्रुवारीला भारत बंदचं आवाहन देखील केलंय। हे शेतकरी पुन्हा आंदोलन का करतायत, का आहेत त्यांच्या मागण्या, पाहूयात या व्हिडिओत। डिसेंबर 2021 मध्ये सरकारनं कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला खरा, पण हे कायदे रद्द करताना सरकारनं शेतकऱ्यांना काही आश्वासनं देखील दिलेली होती आणि हीच आश्वासनं पूर्ण करावीत यासाठी शेतकरी आता पुन्हा एकदा आक्रमक झाले। त्यासाठी लाखो शेतकरी दिल्लीच्या दिशेने कूचही करतायत। सध्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची स्थिती पाहता दिल्लीमध्ये लष्करी छावणीचं स्वरूप आलेलं आहे। दिल्लीमध्ये जमावबंदी आणि संचारबंदी देखील लागू करण्यात आलेली आहे। दिल्लीमध्ये येणाऱ्या रस्त्यांवर ट्रॅक्टर आणि ट्रॉलींसाठीची बंदी देखील घातली गेलेली आहे। एकूणच दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या सीमावर्ती भागामध्ये सध्या आणीबाणीसारखी परिस्थिती आहे। आता या शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय ते देखील पाहूया। सरकारनं दिलेलं किमान हमी भावाचं आश्वासन पूर्ण केलं जावं। आंदोलनाच्या वेळेला शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत। लखीमपूर खीरी घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना नोकरी द्यावी। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी। प्रदूषण कायद्यातून शेतकऱ्यांना वगळावं। शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन द्यावी। या आणि अशा काही प्रमुख मागण्यांसाठी हे सगळे शेतकरी आग्रही आहेत। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आंदोलनाचं हे हत्यार उपसल्यानं केंद्र सरकार आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा।